आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स। आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक। विदर्भामधल्या विधानसभेच्या जागांवरती चर्चा होणार। पहिल्या टप्प्यातील जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण। महाविकास आघाडीचे जवळपास 80% जागा वाटपावरती चर्चा पूर्ण। विदर्भ सोडून महाराष्ट्रामधल्या उर्वरित जागा वाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटामुळे लोकसभेला काँग्रेसच्या जागा वाढल्या। खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा। तर आमच्या जागा एकमेकांमुळे वाढल्या। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं राऊतांना प्रत्युत्तर। महाराष्ट्रामधल्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून 13 बाहेरच्या नेत्यांवरती जबाबदारी। हे नेते प्रत्येक जागेवरती भाजपची रणनीती बनवणार। राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या वरळी व्हिजन कार्यक्रमाचं उद्घाटन होणार। वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये कार्यक्रमाची तयारी सुरू। आदित्य ठाकरेंना सुद्धा वरळी व्हिजन कार्यक्रमाचं आमंत्रण। आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याचीही उत्सुकता। राज्यामध्ये 10 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या नंतर निकाल जाहीर झाल्याच्या नंतर लगेच महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा होणार। निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू। 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक पुन्हा एकदा स्थगित। शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी। सिनेट निवडणूक स्थगित करणं हा मुंबई विद्यापीठामधल्या पदवीधरांचा अपमान। अचानकपणे निवडणूक रद्द करणं अन्यायकारक। या विरोधामध्ये राज्यपालांकडे दाद मागणार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका। मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे फक्त रात्रीचं खेळ चाले। मुंबई विद्यापीठ राजकीय दबावाला बळी पडतंय। स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित। मात्र विद्यापीठाची भूमिका संशयास्पद। अमित ठाकरेंचं ट्विट। मुंबईत 218 ठिकाणांवरती नवीन मतदान केंद्र। मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वर। एका मतदान केंद्राशी सरासरी 1,500च्या ऐवजी 1200च मतदार जोडले जाणार। राजा विरुद्ध कितीही बोललं तरी राजाने सहन करावं। टीका सहन करणं हीच राजाची सर्वात मोठी परीक्षा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। तर विश्वगुरू व्हायचं तर शिवरायांसारखं धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला। घराणेशाहीमधून येणाऱ्यांना मतदान करू नका। 1 मिनिटामध्ये सरळ होतील। कुणाचा मुलगा मुलगी असणं म्हणजे पाप किंवा पुण्य नाही। त्याने स्वतःची क्षमता सिद्ध करायला हवी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्हाचा निर्णय घ्या। घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुप्रीम कोर्टाला विनंती। शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा। चिपळूणमधील सावरकर मैदानामध्ये पवारांची जाहीर सभा होणार। पक्षफुटीच्या नंतर पहिल्यांदा शरद पवारांची कोकणात सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकणाच्या दौऱ्यावर। चिपळूणमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर। नाशिक दौऱ्याच्या दरम्यान शहा घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठका सुद्धा पार पडणार। आंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं। हाकेंच्या उपोषणाच्या स्थळी मोठा गोंधळ। मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत। काल झालेल्या वादावरून मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। आमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही। धनगर समाजानं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, नाहीतर आम्हाला तुमच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी लागेल। मनोज जरांगेंचा इशारा। शंभूराज देसाई यांच्या फोनच्या नंतर मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी तयार। मध्यरात्री 2 वाजता जरांगेंनी उपचार घेतले। तब्येत खालावल्यानं जरांगेंना सलाईन लावलं। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक। सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे बंदचा निर्णय। व्यापाऱ्यांकडून उद्या परभणी शहरासह जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक। 500हून अधिक मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंदची हाक। जरांगेंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शासनाच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।